नमस्कार फ्रेंड्स, एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी मुलांच्या टिफिनसाठी शिमला मिरचीची भाजी बनवलेली होती. तर ही भाजी अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे, झटपट अशी होते. तर ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे आणि मुलांना जर शिमला मिरची आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. खूपच साधी सिंपल रेसिपी आहे आणि मसाला देखील अगदी आपल्या घरामध्ये असेल त्या साहित्यामध्ये बनलेला मसाला आहे. माझ्या पद्धतीने बनवलेली ही शिमला मिरचीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. मसाल्यासाठी लागणारे साहित्य 4-5 हिरव्या मिरच्या आहेत. तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. नंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि सुकं खोबरं आणि छोटासा आल्याचा तुकडा. शिमला मिरची आपण अशा शेपमध्ये चिरून घेतलेली आहे. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता. नंतर आपण तेलामध्ये जिरा आणि हिंगाची फोडणी देणार आहोत. त्यामध्ये नंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा आपण त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. जास्त न भाजता चांगल्या प्रकारेच, म्हणजे जास्त कांदा टोमॅटो न भाजता आपण त्यामध्ये शिमला मिरची ॲड करायची आहे, जेणेकरून ते सर्व एकत्र होऊन सर्व चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजलं जाईल. म्हणजेच कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची. कारण आपण शिमला मिरची या तेलामध्येच आपण शिजवून घेणार आहोत. पाणी ॲड न करता यामध्येच आपण तेलामध्येच शिमला मिरची छान प्रकारे शिजवून घ्यायची आहे. शिमला मिरची शिजण्यासाठी आपण कढईवरती झाकण लावून ठेवून देऊ. नंतर आपण मसाल्याची तयारी करणार आहोत. तर हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर आपला अशा प्रकारे मसाला तयार होईल. तर आपण एक थोड्या वेळानंतर कढईवरचं झाकण काढून पाहणार आहोत की शिमला मिरची आपली चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे का नाही. आणि जर शिमला मिरची शिजलेली नसेल तर परत एकदा आपण त्यावरती झाकण लावून ठेवू शकतो. आपण एकत्र करून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी कढईला लागली जाणार नाही. तर बघू शकताय तुम्ही आपली हलक्या प्रमाणात शिमला मिरची शिजली गेलेली आहे. परत एकदा आपण झाकण लावून शिमला मिरची शिजण्यासाठी ठेवून देऊ. तर चांगल्यापैकी आपली शिमला मिरची शिजून तयार झालेली आहे. नंतर आपण त्यामध्ये काही मसाला ॲड करण्याआधी अगदी चांगल्या प्रकारे शिमला मिरची हलवून घेणार आहोत. तर बघू शकता आपली शिमला मिरची खूप छान प्रकारे शिजली गेलेली आहे, तेलामध्ये शिजवलेली आहे, पाणी न ॲड करता. नंतर आपण त्यामध्ये बारीक केलेला मसाला ॲड करायचा आहे. हळद ॲड करायची आहे, चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण शिमला मिरचीला सर्व मसाला, हळद, मीठ सर्व प्रकारे एकत्र करून घेतले की आपली छान प्रकारे भाजी तयार होईल. तर अशा प्रकारे आपण सर्व एकत्र करून घेत आहोत. तर बघू शकताय तुम्ही आपली शिमला मिरचीची भाजी अगदी चांगल्या प्रकारे खूप टेस्टी आणि दिसत आहे. तर तयार झालेली आहे आपली शिमला मिरचीची भाजी. हे सर्व एकत्र करून झाले की आपण 2 ते 3 मिनटं आपण त्यावरती झाकण लावून ठेवणार आहोत. लक्ष ठेवायचं आहे की आपली भाजी खाली लागली जाणार नाही. तर अशा प्रकारे आपले 2 मिनटं झालेले आहेत. 2 मिनटानंतर आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि नंतर परत एकदा आपण सर्व प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे, कोथिंबीर ॲड करून. आणि आपल्या भाजीचा कलर बघू शकताय तुम्ही. तर खूप छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, सर्वात साधी सिंपल अशा पद्धतीने मी मसाला शिमला मिरची बनवलेली आहे आणि खूपच टेस्टी अशी झालेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला देखील नक्की आवडली असेल ही रेसिपी. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.